मागच्या भागात आपण पाहिलं की तुकारामने तिचे कपडे कुरिअरनं पाठवले होते. ते एक एक कपडा उघडून ठेवू लागले. प्रत्येक कपडा हातात घेताच त्याच्याशी जोडलेल्या जुन्या आठवणी ताज्या होत होत्या. शाळेच्या दिवसांच्या आठवणी, कॉलेजच्या वेळच्या गोष्टी, आनंद, दुःख, प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यांसमोर येत होता. कपडे ठेवताना अचानक तिचे हात थांबले. तो क्रीम रंगाचा शर्ट. हो, मिरजमध्ये तिने आपल्या नवऱ्यासाठी पहिल्यांदाच घेतलेला शर्ट. तिने तो शर्ट उचलला आणि हळूहळू उठून शिवायची कपाट उघडली. जेव्हा तिने त्या शर्टची तुलना कपाटात ठेवलेल्या इतर शर्टशी केली तेव्हा तिला जाणवलं की त्या शर्ट आणि बाकीच्या शर्टमध्ये खूप मोठा फरक होता. क्वालिटी आणि किंमत दोन्हीमध्ये. शिवायच्या कपाटात ठेवलेले सगळे शर्ट साधे आणि कॅज्युअल होते. कोणतेही चेक्स, लाईन्स किंवा डॉट्सचे नव्हते. तुलना करताना तिच्या मनात एक धाडसी उत्तर आलं आणि ती त्या शर्टशीच बोलू लागली, तुला ते घालणार नाही, कारण ना तू त्यांच्या आवडीच्या ब्रँडचा आहेस ना त्यांच्या स्टाईलचा. पण काय करू, घाईत तुला घेतलं, म्हणून तू माझ्याकडे सुरक्षित राहा. असं म्हणत तिने त्या शर्टला चुंबन दिलं आणि बाकी कपड्यांमध्ये ठेवून दिलं. सगळे कपडे व्यवस्थित ठेवून ती बाहेर आली. बेडवर बसून फोन पाहत असलेल्या शिवायला पाहून ती चकित झाली. तुम्ही कधी आलात? आत्ताच. पण तुला कळलंच नाही, तू खूप बिझी होतीस, नुपूर म्हणाली. कॉलेजचे कपडे काढत होते. मग पप्पांनी पाठवलेले कुरिअरही उघडले. जुन्या आठवणी आठवत राहिल्या. वेळ कळालाच नाही. सॉरी, शिवाय म्हणाला. काही हरकत नाही, कॉलेजसाठी सगळं आहे ना. अजून काही घ्यायचं असेल तर शॉपिंगला जाऊ. नुपूरने हात जोडले. आधीच इतकं घेतलंय, 4 वर्ष पुरेल एवढं आहे. शिवाय फाईल पाहत होता. अचानक त्याच्या हातात कागद आला. हे बघ, काय आहे, काल तू सांगितलेला गेम. मी लेटर लिहिलं. नुपूर म्हणाली. आता जाऊन ज्यासाठी लिहिलंय त्यालाच देऊन या. शिवाय पत्र घेऊन गेला. स्वराच्या खोलीपाशी थांबला. थोडा संकोच वाटत होता त्याला. शेवटी दरवाजा ठोठावला. स्वरा आनंदाने म्हणाली, दादा या. त्याने पत्र दिलं आणि निघून गेला. स्वराने लिहिलेलं पत्र ते समीरला दिलं आणि समीरने लिहिलेलं पत्र ते शिवायला दिलं. तिघेही पत्र वाचताना भावूक झाले. एकमेकांना मिठी मारून रडू लागले. प्रियाने राजश्रीला पत्र दिलं. राजश्रीने वाचून प्रियाने नुपूरला मिठी मारली. सगळे एकत्र आले. सगळ्यांनी नुपूरला गळा भेट दिली. वहिनी, तुम्ही कमाल केली, स्वरा म्हणाली. एक साधा कागद, पण जादू झाली. राजश्री म्हणाली. शब्दांमध्ये खूप ताकद असते. मनातल्या भावना पत्रातून सांगायला हव्या. सगळ्यांना हे खरं वाटलं. नंतर रात्री सगळे फिल्म पाहून वर आले. नुपूरने आज नाईटीऐवजी शर्ट आणि स्कर्ट घातली होती. ती आरशात पाहून हसली आणि बाहेर आली. शिवाय खाली मान घालून बसला होता. ती त्याच्याजवळ जाऊन हसत म्हणाली, काय साहेब, खुश आहात? आपली फिल्म संपली का? आता जाऊन तुम्ही माझ्याकडे लक्ष द्याल का? तिने थट्टेच्या सुरात म्हटलं. पण काही न विचारता शिवायने तिला अचानक आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या या कृतीने ती चकित झाली. अचानक मिठी मारल्याने तिचा शर्ट वर सरकला आणि शिवायचा चेहरा तिच्या कमरेला स्पर्शून गेला. त्याच्या छोट्या ट्रिम केलेल्या दाढीचे चुंबन तिला जाणवले आणि ती थरथरून गेली. तिचा श्वास वेगाने चालू झाला. ती पायांच्या बोटांनी जमिनीवर दाब देत उभी राहिली. किती वेळ ती तशीच उभी होती कळलंच नाही. मग जेव्हा तिला तिच्या कमरेवर त्याचे गरम अश्रू पडताना जाणवले तेव्हा तिला कळलं की शिवाय रडत होता. ती भावूक झाली आणि आईसारखी त्याच्या केसात बोटं फिरवू लागली. काय झालं इथे बघा, म्हणत तिने शिवायला तिच्याकडे पाहायला भाग पडलं. पण तो असहायपणे डोकं हलवत तिच्या कमरेतच लपला. तू खरंच एक शैतान मोहिनी आहेस. एवढी मोठी समस्या तू एका कागदावर सोडवलीस. तू जादूगर आहेस का? असं म्हणत शिवाय मोठ्याने हसू लागला. तुम्ही रागावताय की प्रेमाने बोलताय? शब्द तर रागावल्यासारखे आहेत, पण आवाज लाडीक आहे. खरं काय? ती म्हणाली. दोन्ही सोड. तू शैतान आहेस
असं म्हणत तो अजून घट्ट तिला बिलगला. शिव, तुमची दाढी टोचते आहे, तिने तक्रारीच्या सुरात म्हटलं. तेव्हा तिला जाणवलं की तो तिच्या कमरेत आहे. तिला वाटलं तो दूर होईल, पण उलट त्याने तिची कंबर अजून घट्ट पकडली आणि स्वतःला आणखी जवळ ओढलं. त्यामुळे ती पूर्णपणे अस्वस्थ झाली. काय झालं? तू नेहमी नाईटी घालतेस, आज स्कर्ट आणि शर्ट का? त्याने विचारलं. हॉस्टेलमध्ये घालते, इथे असं घालावंसं वाटलं, ती म्हणाली. अगं चलाक मुलगी, मला मदहोश करायला घातलं ना? हो हो, खूप इच्छा होती तुम्हाला मदहोश करायची, पण तुम्ही सरळ माझ्या कमरेतच येऊन राहाल असं वाटलं नव्हतं. तू जे केलं आहेस ही त्याची शिक्षा आहे, तशीच उभी राहा. शिक्षा? मी तर मदत केली. हो, बक्षीस दिलं ना, असं म्हणत त्याने तिच्या नाभीवर हलकं चुंबन दिलं. त्याच्या मिशांच्या केसांची चुंबन तिच्या त्वचेवर जाणवली आणि ती थरथरली. तिच्या मिठीत त्याला मन हलकं झाल्यासारखं वाटलं. कदाचित मनाचा काही भार उतरला होता, किंवा पत्नीच्या दिलेल्या शांततेने त्याला गाढ झोप लागली. तीही त्याला धरून झोपली. सकाळी सूर्यकिरण खोलीत आले तेव्हा सर्वात आधी ती जागी झाली. तिच्या मांडीवर कोणाचं वजन जाणवत होतं. तिने पाहिलं आणि तिचा चेहरा लाजेने लाल झाला. तिच्या मांडीवर डोकं ठेवून शिवाय गाढ झोपला होता. तिला त्याला उठवायचं नव्हतं, म्हणून ती फक्त प्रेमाने त्याच्याकडे पाहत राहिली. शिवायला जाणवले की तो हळूहळू तिच्या कमरेवर आपला चेहरा घासत होता. तिच्या शरीरात शिरशिरी पसरली. लाजून ती उशी घट्ट पकडून बसली. तिच्या हालचालींमुळे हळूहळू त्याचे डोळे उघडले. सर्वात आधी त्याची नजर तिच्या चमकणाऱ्या कमरेवर पडली. तरीही त्याला काही समजलं नाही. तो फक्त पाहत राहिला. मग त्याची नजर तिच्या नाभीवर गेली. काय विचार करून त्याने हलकेच बोटांनी तिला स्पर्श केला. ती हलकीशी दचकली आणि बाजूला उठून बसली. तिचा चेहरा नाही तर पूर्ण शरीरच त्याच्या कृतीने लाल झालं होतं. तेव्हाच त्याला जाणवलं की तो इतक्या वेळ तिच्या मांडीला उशीसारखा वापरून झोपला होता. तो तिच्याकडे पाहण्यासाठी उठून बसला, पण ती लाजून डोकं खाली घालून बसली होती. तो हळूच तिच्या जवळ जाऊन बसला आणि म्हणाला, नूर, पण ती तशीच बसून राहिली. मग तो तिच्या कानाजवळ जाऊन हळूच कुजबुजला. मी तर समजत होतो की तू फक्त नाईटीतच सुंदर दिसतेस, पण या ड्रेसमध्ये तर तू त्याहूनही जास्त सुंदर दिसतेस. ती म्हणाली, सुंदरतेला सोडा, हा ड्रेस माझ्यासाठी खूप आरामदायक आहे, म्हणून पुढे नेहमी असाच ड्रेस घाल, म्हणजे मला रोज अशीच गोड झोप मिळेल आणि सकाळी इतकी सुंदर झलक पाहायला मिळेल. हे ऐकून तिचे कानही लाल झाले. काल रात्री जे झालं त्यासाठी आणि इतकी गोड झोप दिल्याबद्दल थँक्यू, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हलकंसं किस केलं. मग तो पुन्हा तिच्या कमरेकडे झुकला, पण तिला समजताच ती पटकन दूर झाली आणि कपडे नीट करू लागली. तो तिला उदासपणे पाहू लागला. बस आता नाही, असं म्हणत ती आंघोळीला निघून गेली. तो हसत म्हणाला, मी प्रेमाने जवळ आलो तर तू पळून जाशील का? पण अडकणार मात्र तूच आहेस. ती म्हणाली, तुमची दाढी टोचते. हे ऐकून त्याने स्वतःच्या दाढीला हात लावून पाहिलं आणि आरशात पाहू लागला. ती आंघोळ करून आली आणि आरशात बघत सिंदूर लावत होती. तेवढ्याच शिवाने मागून तिला मिठीत घेतला. ती लाजली. असं लाजू नकोस, असं म्हणत त्याने सिंदूर उचलून तिच्या कपाळावर लावला. दोघांचे डोळे एकमेकांत गुंतले. काय एवढी लाजतेस? बघ, तुझा चेहरा आणि हा सिंदूर दोन्ही एकाच रंगाचे दिसत आहेत. ती म्हणाली, मी तुम्हाला पाहिलं की असंच होतं, सगळं तुमच्यामुळेच होतं. तो हसत म्हणाला, जर तुझा चेहरा इतका लाल होऊ शकतो तर तुझे ओठही लाल करून टाकू का? तो तिच्या ओठांकडे झुकला, पण तिने पटकन हात पुढे केला आणि किस तिच्या हातावर पडला. ती सख्तपणे म्हणाली, आंघोळ करायला आलात ना, आधी आंघोळ करा. तो म्हणाला, मला शेविंग क्रीम हवी होती. ती क्रीम घेऊन म्हणाली, आता शेव करणार आहात? तो म्हणाला, तुझ्यासाठीच तर. ती हसून म्हणाली, मी फक्त एवढंच म्हटलं होतं की दाढी टोचते, पण मला आवडत नाही असं नाही. हे ऐकून तो आश्चर्यचकित झाला. ती पुढे म्हणाली, खरं सांगू, तुम्ही अजून दाढी वाढवली तर अजून छान दिसाल. तो म्हणाला, ठीक आहे, पण मग दाढी टोचली तर सांभाळ, असं म्हणत त्याने तिच्या टॉपला हलके जोडलं. ती घाबरली. तो म्हणाला, त्या दिवशी फक्त पकडल्यावरच तुझी कंबर लाल झाली होती, आज तर तुला पूर्ण मिठीत घेऊन झोपायचं आहे. तो औषध लावण्यासाठी खाली बसला, पण ती लाजून सिमटली.
ते चुकीचं होईल असं वाटताच त्याने अचानक तिला मिठी मारली. डोळे मिटून तिने स्वतःला पूर्णपणे त्याच्याकडे समर्पित केलं. ते पाहून तो हसला. औषध उचललं आणि हलकेच तिच्या कमरेवर लावू लागला. थंडावा तिच्या कमरेत पसरताच तिने डोळे उघडले आणि शिवायकडे पाहिलं. दोघांचे डोळे भिडले. शिवायचं घर सुंदर सजावटीने गजबजलेलं होतं. आज घरातील दोन्ही सुनांसाठी मंगळसूत्र पूजेचा कार्यक्रम होता. त्यामुळे सगळीकडे जोरदार तयारी सुरू होती. स्त्रिया हॉलमध्ये बसून दिव्यांना कुंकू लावत होत्या, पूजाघर सजवत होत्या आणि आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळत होते. पुरुष घर सजवणाऱ्या कारागिरांकडे लक्ष देत होते. पण शिवाची नजर फक्त त्याच्या पत्नीवरच खिळली. आज तिने साडी नेसली होती. लग्नाच्या वेळी आणि पहिल्यांदा सासरी आल्यावर तिने साडी नेसली होती. त्यानंतर आज पुन्हा पहिल्यांदाच. तेव्हाही शिवायने तिचं कौतुक केलं होतं, पण तेव्हा तो तिला आदराने पाहत होता. आता मात्र तो निर्धास्तपणे तिच्या प्रत्येक अदेकडे, तिच्या प्रत्येक वळणाकडे पाहत होता. तो फक्त याच प्रतीक्षेत होता की ती कधी एकटी मिळेल. तिकडे त्याची पत्नीही मुद्दाम त्याच्या आसपास फिरून त्याला छेडत होती. दोघे नजरेनं असे इशारे करत होते जणू नुकतेच प्रेमात पडलेले असावेत. तेवढ्यात सायली मोठ्या आवाजात घरात आली. ती नेहमी आधी तिच्याशी भेटायची, पण आज थेट राजश्रीकडे गेली. राजश्री आणि आजीशी बोलून झाल्यावर ती तिच्याकडे आली. तिचा राग पाहून तिने विचारलं, काय गं, रागात का आहेस? ती म्हणाली, आलात आणि सगळ्यांशी बोललो, पण माझ्याशी नाही. सायली हसून म्हणाली, अरे मॅडम रागावले आहेत. या फंक्शनसाठी तुझ्या सासूबाई आणि आजीने मला आधी बोलावलं, म्हणून आधी त्यांना वेळ दिला. आता तुला देते असं म्हणत तिने तिला प्रेमाने गालावर किस केलं. दूर उभा असलेला कोणीतरी हे पाहून जळफळाटून म्हणाला, अरे इथे तर किस सुरू आहेत. ती लाजून त्याच्याकडे गेली आणि बोलू लागली. नंतर ती फुलांच्या माळा गुंफायला बसली. सुरुवातीला तिला हे काम येत नव्हतं, पण राजश्रीने तिला शिकवलं होतं. आता ती देवासाठी माळा बनवत होती. कामात रमल्यावर तिचा चेहरा आनंदाने उजळला, जणू 100 वॅटचा बल्बच पेटला. हे पाहून राजश्री ही हसली आणि तिला प्रेमाने शिकवत राहिली. तेवढ्यात घरात पारंपरिक कपडे घातलेला एक माणूस आला. त्याला पहिल्यांदाच पाहणारी स्वरा म्हणाली, या, आणि आत गेली. मग आनंदाने म्हणाली, वहिनी तुमचे भाऊ आले. हे ऐकताच ती आणि प्रिया दोघीही धावत आल्या. राकेशने दोघींना मिठी मारली आणि मग आपल्या दोन्ही दाजींना जवळ बसवलं. तो त्यांची विचारपूस करणार होता. तेवढ्यात त्याने बॅगमधून ज्वेलरी बॉक्स काढला. त्यातून एक चेन काढून तो शिवायला घालणार इतक्यात शिवाने त्याला थांबवलं. याची काय गरज आहे? नाही दाजी, लग्नाच्या वेळीच तुम्हाला हे घालून रीत करायची होती, तेव्हा मी येऊ शकलो नाही. मग अचानक घरी आल्यावरही करू शकलो नाही, म्हणून आता ही रीत पूर्ण करतोय. हे माझ्या बहिणीच्या नवऱ्यासाठी आहे. माझ्या स्वतःच्या कमाईतून घेतले. कृपया स्वीकारा. आजी म्हणाल्या, हा शिवायचा अधिकार आहे. त्याने स्वतःच्या इच्छेने घ्यायला हवं. शिवायने पत्नीच्या दिशेने पाहिलं. तिनं नजरेनं होकार दिला. शेवटी शिवायनं मान्य केलं. राकेश आनंदाने उजळला आणि त्यानं दोन्ही दाजींना चेन आणि अंगठी घातली. दोन्ही सुना आनंदाने खुलल्या. पण ही आनंदाची हवा मोडण्यासाठी कोणीतरी घरात आलं. सुमित्रा आणि आत्माराम रिक्षाने उतरून आत आले. सुमित्रा थेट आपल्या मुलीकडे गेली. तिचे लाड केले, सगळ्यांशी बोलली, पण एकदाही नुपूरकडे पाहिलं नाही. नुपूर मात्र शांतपणे सायलीसोबत गप्पा मारत बसली होती. सुमित्राला नुपूरला चिडवायचं होतं, म्हणून ती प्रियाचे जास्त लाड करत होती. पण नुपूरवर त्याचा काही परिणाम झाला नाही. हे पाहून सुमित्रा चिडली. बाहेर राकेश सगळ्यांचं स्वागत करत उभा होता. तेव्हा त्याची नजर एका माणसावर पडली. सुमारे 40 ते 45 वर्षाचा तो माणूस होता. राकेश घाबरला. हे इथे कसे आले? नुपूरने पाहिलं तर तिचा आनंद संपेल असं त्यानं मनात म्हटलं. राकेशचा फोन वाजला. तो बाजूला गेला. तेवढ्यात त्यानं काठी उचलली आणि त्या माणसाच्या डोक्यावर मारली. तो बेशुद्ध पडला. राकेश त्याला सिक्युरिटी रूममध्ये बंद करून आला. फंक्शन संपेपर्यंत आत येऊ देऊ नका असं सांगून तो परतला. आत कार्यक्रम सुरू झाला. नवरा नवरीला नवीन कपडे द्या असं सांगितलं गेलं.
सुमित्राने प्रियाला कपडे दिले. मग अनिच्छेने नुपूरकडे आली. पण शिवायने तिला थांबवलं. का थांबवताय? ती विचारली. शिवाय म्हणाला, तुम्ही आम्हाला काही देणार नाही. सगळे चकित झाले. ती म्हणाली, मी तिला जन्म दिला आहे. शिवाय शांतपणे म्हणाला, फक्त जन्म दिला म्हणून सगळं करायची गरज नाही. आमच्या रीतांसाठी दुसरे कोणी येत आहेत. नुपूरने पाहिलं. समोर तुकाराम आणि त्यांची बायको येत होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने धावत जाऊन तुकारामला मिठी मारली. पापा, सगळ्यांना समजलं कोण आलं. तुकाराम म्हणाले, आमच्या जावयानं आम्हाला बोलावलं म्हणून आलो. आजी म्हणाल्या, तुमचाच हक्क आहे. तुकारामने कपडे दिले. सगळे बदलायला गेले. पती पत्नी एकमेकांकडे पाहत होते. वेगवेगळ्या खोलीत पाठवले गेले. सायलीने हात पुढे करून म्हटलं, मलाही द्या. तुकाराम हसले आणि तिलाही कपडे दिले. थोड्याच वेळात दोन्ही मुली हलक्या शृंगारात बाहेर आल्या. तुकारामने दिलेला लाल रंगाचा शेला नुपूरवर खूप सुंदर दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर केसांची एक बट. सगळे मंत्रमुग्ध झाले. शिवाय आणि समीर अजून कपडे बदलत होते. शिवायने घातलेला शर्ट पाहून समीर म्हणाला, काय मामा, तुम्हाला दादाची अगदी योग्य साईज कशी कळली? तुम्ही वहिनीला विचारलं होतं का? शिवाय म्हणाला, नाही रे, तिला तर यांच्या येण्याची बातमीही नव्हती. मग मामा योग्य साईज कसं घेतील? मामा म्हणाले, आम्हाला आधीच माहिती होतं. नुपूर मिरजला आली होती तेव्हा तिने जावयांसाठी शर्ट घेतला होता. तेव्हा मी साईज पाहून लक्षात ठेवलं. त्याच्यानुसार हा शर्ट घेतला. हे ऐकून शिवाय चकित झाला. काय म्हणताय मामा, नुपूरने माझ्यासाठी शर्ट घेतला? हो जावई बापू, तिने तुम्हाला दाखवला नाही का? खूप शोधून तिने घेतला होता. आम्ही पैसे देऊ म्हणालो तर म्हणाली, ही माझ्या कमाईतून पहिली गिफ्ट असेल म्हणून स्वतः जाऊन घेतला. हे ऐकून शिवाय थबकला. एक मिनिट असं म्हणत तो आत गेला. त्याने आपली कपाट उघडली पण शर्ट नव्हता. मग त्याला आठवलं. त्याने नुपूरच्या कपाटात शोधलं. साड्यांमध्ये तो शर्ट होता. तो घेऊन तुकारामकडे गेला. मामा, हा शर्ट ना? हो जावई बापू, मी हा घालू का? नुपूरसाठी छोटंसं सरप्राईज असेल. नक्की घाला. माझ्या मुलीनं निवडलेला शर्ट जावयांनी घातला तर मलाच आनंद होईल. शिवायने शर्ट घातला. समीर त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता, कारण त्याने कधी असा शर्ट घातला नव्हता. खाली आल्यावर नुपूरने त्याला त्या शर्टमध्ये पाहिलं. ती मोहित होऊन उभी राहिली. तो जवळ येत म्हणाला, मी आधीच साडीमध्ये तुला पाहून फ्लॅट झालो. आता तर तुलाच पाहत राहीन, नाहीतर उचलून खोलीत नेईन. हे ऐकून नुपूर लाजली आणि दुसरीकडे पाहू लागली. तो हलका हसला. दोन्ही जोडप्यांना बसवण्यात आलं. सवाशिनी महिलांनी हळदीची रीत केली. मग मंगळसूत्र सोन्याच्या माळेत ओवण्यात आलं. सुमित्रा आपल्या मुलीच्या कानात म्हणाली, इतकी हलकी माळ का? किमान 10-12 तोळ्यांची हवी होती. महिलाने मंगळसूत्र पतींना दिलं. शिवायने नुपूरच्या गळ्यात घातलं. यावेळी त्याने तिच्या डोळ्यात संमती शोधली. ती मिळाल्यावरच घातलं. नुपूर कुंकू लावताना फक्त पतीकडे पाहत होती. समारंभ संपला. पाहुणे निघून गेले. नुपूर खूप आनंदी होती. शिवाय तिच्या जवळच होता. दरम्यान बाहेर बंद केलेला माणूस शुद्धीवर आला. तो घरात आला. सुमित्रा म्हणाली, अरे भाऊ, कुठे गेला होतास? भाऊ हा शब्द ऐकताच नुपूर चकित झाली. दरवाजाकडे पाहताच ती थरथरली. तो आत येताच नुपूर ओरडली आणि बेशुद्ध पडली. शिवाय तिला उचलून खोलीत घेऊन गेला. पाणी शिंपडलं पण प्रतिसाद नाही. सगळे जमले. राकेश धावत आला आणि त्या माणसाला जोरदार ठोसा मारला. तुझ्यामुळे हे झालं. तुला इथे कोणी बोलावलं? त्याने त्याला बाहेर ढकललं. राकेश आत आला. अचानक त्याच्या डोक्याला ग्लास लागला. रक्त वाहू लागलं. वर पाहिलं तर सायली रागाने उभी होती. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करा, चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.